नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत आई तुळजाभवानीचा चमत्कारी मंत्र, जो म्हटल्याने घरात सुख, शांती आणि देवीची कृपा लाभेल. तुमच्या जीवनातील सगळे संकटे दूर होतील. हा इतका चमत्कारी मंत्र आहे की या मंत्राने देवी प्रसन्न होऊन भक्तांना भरभरून आशीर्वाद देते. तर कोणता मंत्र आहे, कोणती शक्ती आहे, कोणती प्रार्थना आहे, हे जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मी शेवटी तुम्हाला एक प्रार्थना सांगणार आहे आणि ती प्रार्थना तुम्ही जर रोज म्हटली तर तुमच्या घरात सगळ्या गोष्टी आपोआप मिळतील. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा फक्त एकच शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते, ती म्हणजे आई तुळजाभवानी माता. जय आई तुळजाभवानी माता. आजच्या या भक्तिमय व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत आई तुळजाभवानीचा अत्यंत प्रभावी मंत्र आणि प्रार्थना, जो भक्तिभावाने ऐकल्यास मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक खास प्रार्थना सांगणार आहे जी हजारो भक्त श्रद्धेने ऐकतात. चला तर मग जाणून घेऊया आई तुळजाभवानीचा महिमा. काय महिमा आहे आई तुळजाभवानीचा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, शौर्याची देवी, भक्तांच्या हाकेला धावून येणारी माता म्हणजे आई तुळजाभवानी. ही 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही आई भवानीला आपली आराध्य देवी मानले होते. आई भवानी म्हणजे साक्षात शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वास आहे आणि भक्तांचे रक्षण करणारी माता आहे. ज्या घरात देवीची भक्ती असते त्या घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते असे मानले जाते. आणि ज्या घरात एखाद्या स्त्रीला, एखाद्या सुनेला जर तुम्ही लक्ष्मी मानत असाल आणि तिला दुखवत नसाल तर त्या घरात देवी नक्कीच वास करते. तर कोणता आहे हा मंत्र जो म्हटल्याने तुमच्या घरातील सगळ्या अडचणी दूर होतात? हा मंत्र 108 वेळा दररोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी म्हणा. तो मंत्र म्हणजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. हा मंत्र 108 वेळा नक्की म्हणा, कारण आपली कुलदैवतच आपला घराचे रक्षण करू शकते. म्हणून हा मंत्र तुळजा आईला खूप प्रिय आहे आणि हा मंत्र म्हटल्याने देवीची कृपा, शांती आणि सकारात्मक यासाठी श्रद्धेने म्हणलात तर तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील. आता ऐका आई तुळजाभवानीसाठी एक भक्तिमय आणि सकारात्मक प्रार्थना. ही प्रार्थना इतकी छान आहे आणि इतकी पॉवरफुल आहे की ती जर तुम्ही रोज देवघरासमोर, आईंच्या समोर जर म्हटलात तर आई तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल. भक्तिमय प्रार्थना. जय देवी भवानी माता, संकटहरिणी अंबे माता, भक्तांच्या जीवनात आनंद भर माता, घरात सुख समृद्धी दे माता. जय भवानी, जय भवानी माता. ही प्रार्थना तुम्ही 4-5 वेळा म्हटलात तरी चालेल. आणि ही प्रार्थना म्हटल्यानंतर तुम्ही तुळजा मातेला एवढंच म्हणा, आई माझ्या घरात आनंद, सगळ्या गोष्टी भरभरून दे, माझ्या मनातील अहंकार दूर कर, मला सगळ्यांविषयी चांगल्या भावना दे, मी कोणाचंही वाईट करू नये ही शक्ती माझ्यात दे. हा मंत्र म्हणताना देवासमोर दिवा लावा, लाल किंवा पिवळी फुलं अर्पण करा, मन शांत ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने देवीचे स्मरण करा. श्रद्धा आणि सकारात्मक विचार हे सर्वात मोठे सामर्थ्य आहे.
म्हणूनच लक्षात ठेवा, ही प्रार्थना करताना, मंत्र म्हणताना फक्त मनामध्ये विश्वास ठेवा. विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि श्रद्धा, त्याबरोबर श्रद्धा ठेवली तर तुमच्या अडचणी नक्की दूर होतील. स्वामी भक्तांनो, आई तुळजाभवानीवर श्रद्धा ठेवा, चांगले विचार ठेवा, दुसऱ्यांविषयी चांगल्या भावना ठेवा आणि नेहमी सकारात्मक राहा. माता सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आनंद देवो, हीच माझी तुळजाभवानी मातेला प्रार्थना. जय तुळजाभवानी माता, जय तुळजाभवानी माता. जर तुम्हाला हा भक्तिमय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये प्रेमाने लिहा जय तुळजाभवानी माता. आपल्या प्रत्येक कॉमेंटला आई भवानीचे आशीर्वाद लाभो. जर तुम्हाला पण देवी तुळजा आई भवानीवर श्रद्धा असेल आणि देवी तुमचे कुलदैवत असेल तर नक्की लिहिताल जय तुळजाभवानी माता. जय तुळजाभवानी माता तुमच्या सगळ्या इच्छा, तुमच्या सगळ्या विचार, तुमचे सगळे मनातील प्रश्न दूर करो, ही माझी तुळजा आईला प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. जय तुळजाई माता, जय तुळजाई माता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. हा मंत्र खूप शक्तिशाली आहे आणि तुम्ही रोज पठण केलं तर तुमच्या मनाला शांतता नक्की मिळेल. एकदा प्रयत्न करून बघा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा. जर तुम्ही याचे प्रयत्नच नाही केले आणि अनुभव जर नाही घेतले तर तुम्हाला या मंत्राची शक्ती कळणार नाही. म्हणूनच हा मंत्र नक्की म्हणा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.